हॅलो स्टुडंट, मायसेल्फ सपना सुभाष यादव. हा आपला थर्ड व्हिडिओ लेक्चर आहे युनिट नंबर 4चा. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्थोगोनल सेट, ऑर्थोनॉर्मल सेट या सगळ्यांचे एक्झाम्पल्स पाहिले होते. कसे ते फाइंड करतात, नॉर्म वी कसा फाइंड करतो, ऑर्थोनॉर्मल सेट कसे फाइंड करतात. आता या लेक्चरमध्ये आपण एक थेरम आणि एक्झाम्पल्स बघणार आहोत. थेरम फर्स्ट, डिफाईन ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट. आपण याला ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट म्हणजे W⁻⁴ याला ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट म्हणतो. अँड प्रूव्ह दॅट ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट म्हणजे W1 इज अ सबस्पेस ऑफ V. ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट नेहमी डिनोट करू W1नी. लेट W बी अ सबस्पेस ऑफ IPS V. The orthogonal complement of W denoted by W1 is given as W1 equals to V belongs to V आणि VW is equals to काय असेल, 0 असेल फॉर ऑल W belongs to कॅपिटल W ला. प्रूफ, गिवन W इज अ सबस्पेस ऑफ V. W का एक सबस्पेस आहे. बाय डेफिनेशन्स ऑफ W1 वी हॅव W1 म्हणजे याला आपण द ऑर्थोगोनल W1 म्हणजे ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट म्हणू ऑफ डब्ल्यूचा. ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ W V बिलॉंग्स टू कॅपिटल V. VW इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल W बिलॉंग्स टू कॅपिटल W. प्रूव्ह काय करायचं आहे, ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ W इज अ सबस्पेस ऑफ V. दॅट इज टू प्रूव्ह फॉर एनी UV बिलॉंग्स टू ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ W इज इक्वल्स टू अल्फा U प्लस बीटा V बिलॉंग्स टू W1. आणि अल्फा बीटा काय बिलॉंग्स टू F आहे. लेट UV बिलॉंग्स टू W1. बाय डेफिनेशन्स ऑफ W1 म्हणजे ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ W1ची Wची डेफिनेशन्स UV इक्वल्स टू 0 सेकंड अँड WV इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर 3, टू प्रूव्ह अल्फा U प्लस बीटा V बिलॉंग्स टू W टू दी 1. दॅट इज टू प्रूव्ह अल्फा U प्लस बीटा V कॉमा W इज इक्वल्स टू 0. W बिलॉंग्स टू काय, कॅपिटल W आहे. कन्सिडर अल्फा U प्लस बीटा V कॉमा W इज इक्वल्स टू अल्फा U कॉमा W प्लस बीटा V कॉमा W. अल्फा बाहेर काढला, UW प्लस बीटा बाहेर काढला, VW. आणि आपल्याला माहिती आहे की UW काय 0 आहे आणि VW काय 0 आहे. सो अल्फा U प्लस बीटा V काय मा W इज इक्वल्स टू 0 होईल. दॅट इज अल्फा U प्लस बीटा V कॉमा W इज इक्वल्स टू 0 implies अल्फा U प्लस बीटा V belongs to W1. Thus for all UV belongs to W1 is implies alpha U plus beta V belongs to W1. अल्फा बीटा बिलॉंग्स टू F आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ W इज काय सबस्पेस आहे Vचा. हेन्स प्रूव्ह. आता आपण बघूया बेसल्स इनइक्वालिटी काय आहे. ठीक आहे, बेसल्स इनइक्वालिटी बघण्यासाठी आपल्याला एक थेरम बघावं लागेल. इफ W1 up to so on Wm is a orthonormal set in V, then summations I equals to 1 to the m mod Wi comma V to the square is less than or equals to norm V square for any V belongs to capital V. Proof, let W1 comma W2 up to so on Wm be an orthonormal set in V and small v belongs to capital V. By definitions of orthonormal set, we say that Wi comma Wz is equals to delta Ij. Equations first, denote Ai is equals to Wi comma V to the bar and Ai to the bar is equals to Wi comma V. U is equals to V minus summations I equals to 1 to the m. Ai Wi is equals to V minus summation j equals to 1 to the m Aj comma Wj. Consider U comma U is greater than or equals to 0. आपण इथे व्हॅल्यू पुट केल्या U आणि Vच्या.
इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. त्यांना सगळ्यांना सेपरेटली मल्टिप्लाय केलं इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. आपल्याला माहिती आहे की नॉर्म बी 1 स्क्वेअर येईल. यांचं वी काय ए आयला आपण डिनोट केलं आहे WI, ते लिहिल्यावर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. बाय इक्वेशन फर्स्टमुळे या सगळ्या व्हॅल्यू चेंज झाल्या आहे. डेल्टा आय जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 इज इम्प्लाइज नॉर्म V स्क्वेअर मायनस समेशन J इक्वल्स टू 1 to the M AJ बार मायनस इंटू AJ मायनस समेशन्स I इक्वल्स टू 1 to the M इंटू AI कॉमा AI बार प्लस समेशन्स I इक्वल्स टू 1 to the M AI comma AI bar is greater than or equals to 0 by 2 implies norm V square minus summation J equals to 1 to the M AJ bar into AJ is greater than or equals to 0. Norm V square is greater than or equals to summation J equals to 1 to the M AJ bar into AJ. तर आपण म्हणू शकतो की नॉर्म V स्क्वेअर काय आहे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आहे समेशन J इक्वल्स टू I टू द M मॉड AJ स्क्वेअर इम्प्लाइज नॉर्म V स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू समेशन I इक्वल्स टू 1 टू द M मॉड AI स्क्वेअर इज इम्प्लाइज नॉर्म V स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू समेशन्स I इक्वल्स टू 1 टू द M मॉड AI बार स्क्वेअर. Therefore, summations I equals to 1 to the M mod AI bar square is less than or equals to norm V square. Therefore, summations I equals to 1 to the M mod WI comma V square is less than or equals to norm V square. आणि हेच काय हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. यानंतर आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत इनर प्रोडक्ट स्पेसवरचाच. Example, in f to the n define for u is equals to alpha 1 comma alpha 2 comma up to so on alpha n and v is equals to b1 beta 1 up to so on beta n. uv is equals to alpha 1 into beta 1 bar up to so on plus alpha n into beta n bar. Show that this define on inner product space f to the power n defines u is equals to alpha 1 alpha 2 up to so on alpha n and v is equals to b1 b2 up to so on bn. The inner product is defined is u comma v is equals to alpha 1 into beta 1 bar plus alpha 2 into beta 2 bar up to so on plus alpha n into beta n bar. Equation first, then f to the power n is an inner product space if and only satisfy following criteria. की f to the power n एक हा इनर प्रोडक्ट स्पेस असेल केव्हा जेव्हा तो खालील प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे यू व्ही कॉमा व्ही इज इक्वल्स टू व्ही कॉमा यू बार. सेकंड आहे यू कॉमा यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 and u comma u equals to 0 if and only if u equals to 0. थर्ड आहे अल्फा यू प्लस बीटा व्ही कॉमा डब्ल्यू इज इक्वल्स टू अल्फा इंटू यू डब्ल्यू प्लस बीटा इंटू व्ही डब्ल्यू. फर्स्ट प्रूव्ह करूया. टू प्रूव्ह यू कॉमा व्ही इज इक्वल्स टू व्ही कॉमा यू बार. कन्सिडर करूया व्हीची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपण की तो बीटा 1 अप टू सो ऑन बीटा एन आहे आणि व्हीची व्हॅल्यू काय अल्फा 1 अप टू सो ऑन अल्फा एन आहे. त्यांना सेपरेट केलं बाय इक्वेशन्स फर्स्टमुळे आणि प्रत्येकाला त्याचा बार सेपरेट दिला. यू कॉमा व्ही बार इज इक्वल्स टू त्यांना सेपरेट बार्स दिल्यावर v comma u bar is equals to u comma v by equations first, that is u comma v is equals to v comma u bar. Hence proof first. To prove u is greater than or equals to 0 and u comma u is equals to 0 if and only u equals to 0. Consider केलं u comma is equals to alpha 1 into alpha 1 bar up to so on alpha n into alpha n bar.
प्रत्येकाला सेपरेट मॉड प्रोव्हाइड केला. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. फॉर इच मॉड अल्फा आय बिलॉंग्स टू आर इज इम्प्लाइज मॉड अल्फा आय square to the greater than or equals to 0. Now u comma u is equals to 0 if and only if mod alpha 1 square up to so on mod alpha n square is equals to 0. If and only if alpha 1 equals to 0, alpha 2 equals to 0 up to so on alpha n equals to 0. If and only if u is equals to 0 comma 0 comma 0, that means u is equals to 0. थर्ड प्रॉपर्टी आहे की लेट ए बी बिलॉंग्स टू एफ आहे. डब्ल्यू इज इक्वल्स टू गॅमा 1 गॅमा 2 अप टू सोन गॅमा एन बिलॉंग्स टू एस आहे. टू प्रूव्ह ए यू प्लस बी व्ही कॉमा डब्ल्यू इज इक्वल्स टू ए इंटू यू डब्ल्यू प्लस बी इंटू व्ही डब्ल्यू. कन्सिडर केला आपण यूची व्हॅल्यू पुटअप केली, व्हीची व्हॅल्यू पुटअप केली आणि डब्ल्यूची व्हॅल्यू पुटअप केली आणि प्रत्येकाला सेपरेट एनी अल्फा 1ला मल्टिप्लाय केलं, बीनी बीटा 1ला मल्टिप्लाय केलं आणि नंतर ए आणि बीला सोबत मल्टिप्लाय प्लस केलं आणि गॅमा 1 प्लस गॅमा 2 अप टू सोन गॅमा एन. ए यू प्लस बी व्ही कॉमा डब्ल्यू त्यांना प्रत्येकाला गॅमा 1 मल्टिप्लाय केला आहे, गॅमा 1 गॅमा 2 बार आणि त्यामुळे आपल्याला आन्सर मिळाला आहे आपला ए इंटू ब्रॅकेट यू कॉमा डब्ल्यू प्लस बी इंटू ब्रॅकेट व्ही कॉमा डब्ल्यू बाय इक्वेशन्स फर्स्ट. देअरफॉर ए यू प्लस बी व्ही कॉमा डब्ल्यू इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट यू कॉमा डब्ल्यू प्लस बी इंटू ब्रॅकेट व्ही कॉमा डब्ल्यू. हेन्स प्रूव्ह. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की तो काय आहे एफ टू द पॉवर एन काय एक इनर प्रोडक्ट स्पेस आहे. त्याने तिन्ही प्रॉपर्टीज सॅटिस्फाय केल्या आहे त्याच्या. आता बघूया सेकंड एक्झाम्पल. लेट व्ही बी अ सेट ऑफ ऑल कंटिन्युअस कॉम्प्लेक्स वेक्टर फंक्शन्स ऑन इंटरवल 0 to 1. इफ एफ ऑफ टी जी ऑफ टी बिलॉंग्स टू व्ही डिफाइन एफ ऑफ टी कॉमा जी ऑफ टी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 एफ ऑफ टी इंटू जी ऑफ टी बार डी टी. शो दॅट दिस डिफाइन ऑन इनर प्रोडक्ट स्पेस ऑन व्ही. लेट एफ ऑफ टी कॉमा जी ऑफ टी बिलॉंग्स टू काय व्ही आहे. डिफाइन इंटरवल ब्रॅकेट एफ ऑफ टी कॉमा जी ऑफ टी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 एफ ऑफ टी इंटू जी ऑफ टी बार डी टी. फॉर कन्व्हिनियन्स वी राईट एफ ऑफ टी इज इक्वल्स टू एफ, जी ऑफ टी इज इक्वल्स टू जी ऑफ टी इज इक्वल्स टू जी and integration 0 to 1 to the is equals to integrations. To prove the given product in equation first is an IPS on V. If and only the following properties are satisfied. That is first f comma g is equals to g comma f bar. Second आहे f comma f is greater than or equals to 0 and f comma f is equals to 0. If and only f equals to 0. थर्ड आहे एफ प्लस बी जी कॉमा एच इज इक्वल्स टू ए इंटू एफ एच प्लस बी इंटू जी एच. फर्स्ट कंडिशन आपण प्रूव्ह करू. टू प्रूव्ह एफ कॉमा जी इज इक्वल्स टू जी कॉमा एफ बार बाय इक्वेशन्स फर्स्ट वी से दॅट एफ कॉमा जी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन्स ऑफ एफ इंटू जी बार डी टी. ऑल्सो जी कॉमा एफ इज इक्वल्स टू इंटिग्रेशन्स ऑफ जी इंटू एफ बार अपॉन डी टी. कन्सिडर जी कॉमा एफ बार ब्रॅकेट बार is equals to integrations of g comma f to the bar dt. प्रत्येकाला त्याचं इंटिग्रेशन ऑफ g to the power bar into f into dt. that means integrations of f into g bar into dt is equals to f comma g. therefore f comma g is equals to g comma f to the bar. हे आहे आपली फर्स्ट जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नाव बघूया सेकंड. टू प्रूव्ह एफ कॉमा एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 अँड एफ कॉमा एफ इज इक्वल्स टू 0 इफ अँड ओनली इफ एफ इक्वल्स टू 0. कन्सिडर करूया एफ कॉमा एफ इज इक्वल्स टू इंटिग्रेशन्स ऑफ एफ इंटू एफ बार डी टी बाय इक्वेशन्स फर्स्ट. एफ कॉमा एफ इज इक्वल्स टू इंटिग्रेशन्स ऑफ मॉड एफ स्क्वेअर डी टी बिकॉज z into z equals to mod z square is greater than equals to 0. just because mod f is greater than 0 implies mod f
square is greater than 0. Now f comma f is equals to 0 if and only integrations of mod f dt square is mod f square into dt equals to 0 if and only f equals to 0. Thus f comma f is equals to 0 if and only f equals to 0. आता बघूया थर्ड. Let AB belongs to F and H belongs to V. To prove AF plus BG comma H is equals to A into F comma H plus B into G comma H. Consider करूया. AF plus BG comma H is equals to integrations of AF plus BG bracket H bar into DT. H bar आतमध्ये सगळा मल्टिप्लाय झाला, सो आलं AF H bar plus BG H bar into DT. इंटिग्रेशन्स आपण सेपरेट केलं, ए आणि बी तिथून कॉमन काढलं आणि एफ इंटू काय झालं, ए इंटू ब्रॅकेट एफ इंटू एच प्लस बी इंटू जी इंटू एच बाय इक्वेशन्स फर्स्ट. नाव वी से दॅट ए एफ प्लस बी जी कॉमा एच इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट एफ कॉमा एच प्लस बी इंटू ब्रॅकेट जी कॉमा एच. Thus from conditions first, second, third, the product given in equations 1 is an inner product on V. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथे आपला एक्झाम्पल संपलेला आहे. दॅट मीन्स हा काय इज डिफाईन ऑन इनर प्रोडक्ट स्पेस, इनर प्रोडक्ट ऑन व्ही. या युनिटचा एक लास्ट थेरम. इफ V is a finite dimensional IPS and W is a subspace of V, then prove that orthogonal complement of W to the complement is equals to W. Hint: V is a direct sum of W and complement of W. Is implies dimension V is equals to dimension W plus dimensions complement of W. Proof: let W be a subspace of finite dimensional IPS V over F. टू प्रूव्ह काय करायचं आहे की ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट आहे डब्ल्यूचा टू द कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू डब्ल्यू. दिस रिझल्ट इज प्रूव्ड इफ यू शो दॅट. आपण असाही प्रूव्ह करू शकतो की डब्ल्यू का एक सबसेट आहे ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ डब्ल्यू टू द कॉम्प्लिमेंटचा. अँड सेकंड आहे डायमेन्शन डब्ल्यू इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ डब्ल्यू टू द कॉम्प्लिमेंट. फर्स्ट, let U belongs to W is implies UV equals to 0 for all V belongs to W1. By definitions of orthogonal complement, now V belongs to W1 and UV equals to 0. By definitions, thus U belongs to W is implies U belongs to complement of W to the complement. That is, therefore we prove that W is a subset of complement of W to the complement. Equations first. Also by well-known theorem, we say that V is a direct sum of W and complement of W. That means dimensions V is equals to dimension W plus dimensions of complement of W. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. Replacing W by complement of W in equations 2. Therefore dimensions V is equals to dimensions complement of W plus dimensions complement of W to the complement. In equations 3, from equations 2 and equations 3 becomes dimensions W plus dimensions of complement W is equals to dimensions of complement W plus dimensions of complement W to the complement. यामुळे कॉम्प्लिमेंट डायमेन्शन्स ऑफ कॉम्प्लिमेंट डब्ल्यू आणि कॉम्प्लिमेंट डब्ल्यू कॅन्सल झाले. Therefore dimensions of W is equals to dimensions of complement W. Equations 4. Thus from equations 1 and equations 4 we say that complement of W to the complement is equals to W. Hence proof. इथे आपला युनिट नंबर 4 इनर प्रोडक्ट स्पेस संपलेला आहे. सो थँक्यू.